मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव अंकुश गुट्टे, एमटेक इन इंटिग्रेटेड पॉवर सिस्टीम अँड बीटेक इन इलेक्ट्रिकल. गेल्या 13 वर्षापासून बीटेक पासआउट झाल्यापासून मी इलेक्ट्रिकल या फील्डमध्ये आणि मुलांना टीच करतो, कारण टीचिंग ही माझी पॅशन आहे आणि मला टीचिंग करायला आवडते. सो हा व्हिडिओ बनवण्याच्या सगळ्यात मागचा उद्देश हा आहे की भरपूर मुलांनी अप्रोच केला होता की सर एईची बॅच आपली कधी स्टार्ट होत आहे. तर मी त्या एई आणि जेईच्या बॅचबद्दल काही महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित एकदम लक्ष देऊन ऐका. जेव्हा आपण असिस्टंट इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियरसाठी प्रिपेअर करता इलेक्ट्रिकल या डिपार्टमेंटमध्ये, मग ते महाजनको असो, महाट्रान्सको असो किंवा महाडिस्कॉम असो, आपल्या डोळ्यासमोर जो सगळ्यात मोठा सिलेबस येतो तो हा येतो. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठली फॅकल्टी काय टीच करणार, सिलेबस कव्हर कसा केला जाईल, फी स्ट्रक्चर काय असेल, ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच सगळं सांगतो, लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. जेव्हा आपण सिलेबसबद्दल बघतो ना, तर आपण सिलेबस 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. जो पहिला सिलेबस आहे ना तो टेक्निकलमध्ये मोडतो, विच इज कॉल्ड ॲज अ प्रोफेशनल नॉलेज, ज्यामध्ये पूर्ण टेक्निकल सिलेबस आला. मग इलेक्ट्रिकल पकडा, इलेक्ट्रॉनिक्स पकडा, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पण पकडा. पण जेव्हा आपण नॉन टेक्निकल येतो ना, मग तुम्हाला त्याच्यात ॲप्टिट्यूड दिसतं, रिझनिंग दिसतं आणि मराठी दिसतं. तर पोरांनो मी काय सांगतो, लक्ष देऊ नका. टेक्निकल सिलेबसमध्ये जो इलेक्ट्रिकलचा पोर्शन आहे, बेसिक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिक सर्किट, एसी फंडामेंटल, एसी सिरीज सर्किट, डीसी सर्किट, इलेक्ट्रिकल मशिनरीज, इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम, त्याच्यामध्ये जनरेशन आलं, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, स्विच गेअर अँड प्रोटेक्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, मेजरमेंट पण आलं. हा सगळा जो 70% पोर्शन आहे तो स्वतः मी तुम्हाला टीच करेल एकदम स्टँडर्ड पद्धतीमध्ये, ज्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे कुठल्या पण लेवलचा एमसीक्यू सॉल्व्ह करायला. विथ एमसीक्यूज. कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या माझ्यावर सोडून द्या. एकदम सिस्टमॅटिकली टीच केलं जातं तुमच्याच लँग्वेजमध्ये, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल. पण जेव्हा विषय इलेक्ट्रॉनिक्सचा येतो, मी इलेक्ट्रॉनिक्स पण टीच करू शकतो, पण माझ्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक्सपर्टीज नाही आहे. सो इलेक्ट्रॉनिक्सचा पूर्ण सिलेबस तुम्हाला प्रिया मॅडम टीच करतील, ज्यांचं पूर्ण करिअर हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं आहे. एकदम बेस्ट लेवलमध्ये टीच केलं जाईल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा पूर्ण पोर्शन. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हा सगळा पोर्शन मॅडम तुम्हाला टीच करतील. एक सेपरेट फॅकल्टी मी जॉईन करत आहे, ज्यांचं एमटेक झालेलं आहे फक्त इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँचमध्ये. त्या फॅकल्टीचा पूर्ण अनुभव आहे टोटल 12 ते 13 वर्षाचा. मग तो फॅकल्टी तुम्हाला सिग्नल अँड सिस्टीमचा सिलेबस टीच करेल, जो मुलांना खूप अवघड वाटतो. मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलचा पोर्शन टीच करेल, जो पण मुलांना अवघड वाटतो. कंट्रोल सिस्टीम पण टीच करेल, जो पण तुम्हाला अवघड वाटतो. पण इंजिनिअरिंगमध्ये 3 अवघड सब्जेक्ट म्हणून काउंट केले जातं. जेव्हा विषय पूर्ण मॅथमॅटिक्सचा येतो, तर त्यांनी काय केलं, एई मध्ये ना इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा पण सिलेबस टाकलेला आहे. जे आहे ते सांगत आहे. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सला तुम्हाला एक मॅथमॅटिक्सची बेस्ट फॅकल्टी मी चूज करून देईल. वर्स्ट कंडिशनला भेटलीच नाही तर मी स्वतः टीच करेल, कारण मॅथमॅटिक्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. पण जेव्हा आपण नॉन टेक्निकलकडे येतो ना बरोबर, मराठी तुम्हाला एक मॅडम टीच करतील, कारण मराठीचं ग्रामर खूप सोपं असतं, एवढं काही अवघड नसतं. 10 मार्कला आहे फक्त मराठी, 20 क्वेश्चन असतात आणि 10 मार्क असतात. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगला एक अशी फॅकल्टी आहे ज्या फॅकल्टीनं आतापर्यंत 5 ते 6 गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत, 2 वेळेस गेट क्वालिफाय झाले. आता RRB रेल्वे, सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये तो काम करतो. इंट्रोडक्शन मी तुम्हाला सध्या देतं, नाव का सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट मी नाव तुम्हाला बॅच जॉईन झाल्यानंतरच सांगेल. ती फॅकल्टी तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये टीच करेल. सगळ्या ट्रिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितल्या जातील विथ प्रॅक्टिस शीट. त्याची चिंता करायची गरज नाही. कधी कधी मुलं विचारतात की सर पेपर किती मार्काचा असतो. आपला पेपर हा फक्त 90 मिनिटाचा असतो. पूर्ण ही तुम्हाला माहित असलं पाहिजे. 90 मिनिटामध्ये 150 मार्क आपल्याला कमवायचे असतात. त्याच्यात पण आपण 2 सेक्शन केले. पहिला सेक्शन आहे 110 मार्काचा, दुसरा सेक्शन आहे 40 मार्काचा. 110 मार्क हा पूर्ण टेक्निकलवर डिपेंड आहे आणि 40 मार्क हा पूर्ण नॉन टेक्निकलवर डिपेंड आहे. म्हणजे जर प्रॅक्टिकली विचार करायला गेला, जरा डोकं जर लावलं, तर टेक्निकल नॉलेजचा सिलेबस जर तुम्ही परफेक्ट प्रिपेअर केला हा वाला, तो पोरांना 110 मार्क गेन करायला एवढा काही जास्त मेहनत करायची गरज पडणार नाही. मेहनत तर करावंच लागेल म्हणा, पण मी सांगतो तुम्हाला, यू मस्ट हॅव टू गिव्ह युअर मॅक्झिमम प्रायोरिटी टू द टेक्निकल सिलेबस. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगकडे पण लक्ष द्यावं लागेल. अंडरस्टँड? एक्सेप्ट फ्रॉम दॅट मी काय सांगतो, लक्ष देऊ नका. आता एक्सपर्ट फॅकल्टीज मी तुम्हाला बोललो, इलेक्ट्रिकलचा पूर्ण पोर्शन मी शिकवणार, इलेक्ट्रॉनिक्सचा मॅडम शिकवतील, सिग्नल सिस्टीम, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोल, कंट्रोल सिस्टीम फॅकल्टी टीच करेल, ज्याचं पूर्ण आयुष्य इलेक्ट्रॉनिक्समध्ये चाललंय. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्हाला टीच करेल, ज्याने आतापर्यंत भरपूर एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत. मराठी एक मॅडम टीच करते, जे एकदम बेसिकपासून शिकवतील, घाबरायची गरज नाही. आफ्टर दॅट नंबर ऑफ लेक्चर थोडं सांगणं मुश्किल आहे, पण मी तुम्हाला एक अप्रॉक्सिमेट सांगतो. जर सगळेच लेक्चर काउंट केले, जर काउंट केले, तर अप्रॉक्सिमेटली लेक्चर बरोबर मोर दॅन 600 असले पाहिजे.
600 पेक्षा जास्त लेक्चर होतात, कारण आपली जी ब्रँच आहे इलेक्ट्रिकल आणि त्याच्यात पण इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन हा समुद्र आहे. तुम्ही किती पण त्याच्यातून पाणी काढा, संपत नाही. आपली ब्रँच ही एकमेव अशी ब्रँच आहे ज्याचा सिलेबस एवढा हॉस्ट आहे पोरांनो की तुम्ही किती पण अभ्यास करा तुम्हाला असं वाटेल की तुमचा अभ्यास कमी पडलेला आहे. सो लेक्चर जवळपास 600 असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. MCQचे लेक्चर काउंट करून सांगत आहे. विषय असा नोट्स तुम्हाला याच्यामध्ये डिजिटल नोट्स, PDF, MCQचे शीट, सॉल्विंग शीट, माझ्याकडे जेवढे काही रेफरन्स बुक आहेत सगळ्यांची स्कॅन कॉपी दिली जाते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्रामला पाठवल्या जातात जेणेकरून तुम्ही त्याला डाउनलोड पण करू शकता, मोबाईलमध्ये स्टोअर करू शकता आणि त्याचा प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे बरोबर मॉक MCQ टेस्ट. प्रत्येक सॅटर्डे आणि संडेला लेक्चर तर असतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक सॅटर्डे आणि संडेला एक मॉक MCQ टेस्ट असते जी तुम्ही तुमच्या ॲपवर देऊ शकता. आपले जे ॲप आहे ना वेक्टर एज्युकेशन अंकुश सर, त्या ॲपवर तुम्ही टेस्ट बिंदास देऊ शकता. त्याची एक व्हॅलिडिटी असते, त्या व्हॅलिडिटीच्या मध्येच तुम्हाला टेस्ट द्यावं लागते. रिझल्ट तुम्हाला टेस्ट दिल्या लगेच समजून जातो सॅटर्डे आणि संडे. नेक्स्ट आहे होल सिलेबस टेस्ट. जेव्हा सिलेबस आपला हा 70 ते 75% संपतो तर ॲज पर IBPS रूल्सनुसार 10 टेस्ट कंडक्ट केल्या जातात, ज्याच्यामध्ये मराठी, रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे टेक्निकल आलं ज्याचं पूर्ण वेटेज 150 मार्क असतं. मिनिमम 10 टेस्ट असतात, मॅक्झिमम 20 पकडून चला तुम्ही. नेक्स्ट आहे बरोबर सिलेबस कव्हर. सिलेबस कसा कव्हर करायचा तुम्ही ते आमच्यावर सोडून त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तर सगळ्यात मोठा विषय असा आहे की सर बॅच जॉईन कशी करायची. आपल्याबरोबर बॅचेस 2 असतात, जरा लक्ष देऊ नका. एक बॅच ही ऑफलाईन चालते आणि एक बॅच ही ऑनलाईन चालते. तुम्ही जर म्हटले की सर आम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे तर तुम्हाला इथं यावं लागेल. माझा क्लास आहे बरोबर जळगावला. जळगाव खानदेशातली एक मोठी सिटी आहे महाराष्ट्रामध्ये, पकडून चला. तसं तर मी लातूरचा आहे पण मी जळगावमध्येच असतो. जळगावमध्ये कुठं पण आले तर नियर MJ कॉलेज किंवा MJ कॉलेजच्या एरियामध्ये यायचं तुम्ही. MJ कॉलेजच्या बॅक साईडला एकदम चिटकून तुम्हाला आपला वेक्टर एज्युकेशन नावाचा क्लास दिसेल. तुम्हाला जर माझी ऑफलाईन बॅच जॉईन करायची ॲड्रेस माहीत असू दे, पण तुम्ही जर म्हटले की सर आम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची, मी आत्ता सांगतो ऑफलाईनची फीस ही थोडी जास्त असते, ऑनलाईनची एकदम कमी असते. तर ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे की वेक्टर एज्युकेशन प्ले स्टोअरला जाऊन वेक्टर एज्युकेशन अंकुश सर हे ॲप डाउनलोड करा. डाउनलोड करून तुम्ही त्याला लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही स्टोअरमध्ये जा आणि स्टोअरमध्ये AE आणि JEचा जो कोर्स असेल तो तुम्ही तिथून डायरेक्ट बाय करा. बाय करा म्हणजे विकत घ्या. एकदम साधी प्रोसेस आहे. जसं आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉनला एखादी वस्तू मागवतो तसाच फंड आहे. तुम्ही जसा कोर्स बाय केला तुम्हाला असिस्टंटचा कॉल येईल, ती तुम्हाला सगळी माहिती एकदम सिस्टमॅटिकली सांगून देईल. याच्यात पण कोणाला की इन्क्वायरी करायची असेल तर हा माझा पर्सनल नंबर आहे 9370988550. या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला एक लिंक येईल, त्याला जॉईन करा. सगळी माहिती तिथे टाकली जाईल. किंवा तुम्हाला जर वाटलं काही क्युरी आहे तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळे फंडे क्लिअर करून देईल. अंडरस्टँड. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, द बॅच इज ऑफलाईन ॲज वेल ॲज इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द 7th जुलै. माझा प्रयत्न आहे की बॅच 7 जुलैपासून स्टार्ट झाली पाहिजे. पोरो व्हॅकन्सीज आधीच खूप कमी निघत आहेत, खूप वर्षांनी निघत आहेत. तर मला वाटतं या गोष्टीचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. अंडरस्टँड. याच्यात पण कोणाला काही क्युरी वाटली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. इज दॅट क्लिअर? थँक्यू.